आपलं सन्माननीय व्यासपीठ आणि याच व्यासपीठावर बसलेले सर्व शेतकरी, कारण की त्यांची नाळच ही शेतापासून सुरू झाली आहे आणि या शेतकरी बांधवांना आज इथं पाठीवर शाबासकी देण्यासाठी कृषी मित्र ॲग्रो इन्फेक्स प्रायव्हेट लिमिटेड सातारा, रसाळ बंधू आपले महेश रसाळ असतील किंवा उमेश रसाळ असतील यांच्या मार्फत आपल्याला जे अभिनंदन केलं जाते, आपल्याला पुरस्कार देण्यात येत आहेत. या बंधूंतर्फे हा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एका फोनवर करण सिन्हा सर इथे येतात आणि त्यांचं कर्तृत्व हे मला स्वतःला एका दिवसात अभ्यासलं जाईल असं नाही, म्हणूनच मी काही गोष्टी ह्या त्यांच्या वाचून दाखवणार आहे. कारण की त्यांच्या आईबरोबर काम करत असताना मला ह्या गोष्टी जाणवल्या की एवढं मोठं कर्तृत्व जे आज जगभरात प्रसिद्ध आहे. चेतना सिन्हा मॅडम यांना राष्ट्रपतीकडून शासकीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. एवढं त्यांचं नेतृत्व आहे. तर कोण आहेत हे करण सिन्हा? अमेरिकेतून उच्च शिक्षण विभूषित ज्या माननीय श्रीमती चेतना सिन्हा आहेत, ज्यांची मानदेशी सहकारी बँक लिमिटेड मसवड तसेच मानदेशी फाउंडेशन यांच्या त्या स्वतः संस्थापिका आहेत. माननीय श्री विजय सिन्हा भाऊ जे मसवड नगर परिषद तसेच मसवडचे माजी नगराध्यक्ष यांचे द्वितीय चिरंजीव श्री करण चेतना विजय सिन्हा, ज्यांची स्वतःची मानदेशी फाउंडेशन संचलित माती व पाणी परीक्षण केंद्र मसवड येथे आहे आणि पशुवैद्यकीय प्रयोगशाळा मसवड येथे आहे. त्यांचा कार्यपरिचय देत असताना मी आज महत्त्वाच्या काही गोष्टी सांगेन. मानदेश म्हणजेच आटपाडी मान खटाव, पिढ्यानपिढ्या दुष्काळी असणाऱ्या तालुक्यातील माझा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे आणि हे स्वप्न सत्यात घेऊन उतरवणारा आपल्यातील एक तरुण म्हणजे करण सिन्हा सर. अत्याधुनिक मानदेशी माती आणि पाणी परीक्षण केंद्रामार्फत गेल्या आर्थिक वर्षात 2000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे. शेतकऱ्यांना फळबागांचे महत्त्व पटवून देऊन त्यातून साधारणतः 450 नवीन शेतकऱ्यांची 243.6 हेक्टरवर डाळिंब व आंबा लागवड केलेली आहे. कोरडवाहू शेतकरी किंवा दुष्काळ भागामध्ये सोलापूर असू द्या, सांगली असू द्या, मानखटाव असू द्या, या क्षेत्रामध्ये दुष्काळी क्षेत्रामध्ये आपण फळबागांचं विक्रमी उत्पादन घेऊ शकतो आणि हे उत्पादन विक्रमी घेतल्यामुळं त्यांना NRCP नॅशनल रिसर्च सेंटर ऑन पोमोग्रॅनेट सोलापूर या संस्थेने सुद्धा सहकार्य केलेलं आहे. दुष्काळी भागातील तरुण शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला फार्म टू मार्केटच्या माध्यमातून मुंबई येथे त्यांनी मार्केट सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. तरुण शेतकऱ्यांना आधुनिक शेती कशी करावी यासाठी शास्त्रज्ञ आपल्या बांधावर या संकल्पनेतून तज्ञ मार्गदर्शन याचे शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा मेळावे घेतले गेले. रासायनिक खतांचे दुष्परिणाम व सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शक शिबिरांचे आयोजन देखील सरांच्या मार्फत झालेलं आहे. बरं, यांनी मार्केटिंगसाठी काय केलेलं आहे शेतकऱ्यांच्या? तर मार्केटिंगसाठी मानदेशीने मुंबई येथे नरिमन पॉइंट, शिवाजी पार्क, यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलन या ठिकाणी शॉप उपलब्ध करून दिले आणि मानदेशातीलच फळे, इतर उत्पादने यांची विक्री तिथं चालू केली. त्यांना मुंबईकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. गावाकडच्या वस्तू आणि फळं उत्स्फूर्तपणे मुंबईकर खरेदी करताना दिसत आहेत आणि याचीच उभारणी आपण लवकर मानदेशी मॉल म्हणून करणार आहोत असं करण चेतना सिन्हा सरांनी सांगितलेलं आहे. आज सरांच्या माध्यमातून मी सरांना सांगते, आज आपल्या रसाळ बंधूंच्या मार्फत रसाळ बंधूंच्या माध्यमातून मी ह्या दुसऱ्या कार्यक्रमाला इथं उपस्थित आहे. त्यांनी जे शेतकऱ्यांना मदर प्लॅन्स बाबतीत दिलेलं प्रत्येक वेळेची प्रशिक्षण जी कार्यशाळा आहे, या कार्यशाळेमध्ये मोलाचं मार्गदर्शन केलंय. काही गोष्टींचा अलर्ट जे पाऊस होत आहे, आज मदर प्लॅन्ट काही ज्या व्हरायटी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, त्या का पोहोचू शकणार नाहीत याची देखील ते कारणं देत आहेत. त्यानंतरचा 3 नंबर किंवा 2 नंबर जो आपला एकदम लास्ट नंबरचा माल असतो त्याचं देखील मार्केटिंग कसं करायचं याबद्दल रसाळ बंधूंनी आपल्या शेतकऱ्यांना भरपूर मदत केलेली आहे. सिन्हा सरांमार्फत आज आपल्या बेलेअरचे संस्थापक फादर टॉमी यांच्या माध्यमातून सर आता अभ्यास करतायत आणि ह्या प्रयोगातूनच कॉफी उत्पादन
किंवा स्ट्रॉबेरी उत्पादन आणि मदर प्लॅन्ट याच्या बाबतीत नक्कीच याच्यापुढे त्यांचं सहकार्य लाभेल. आणि मी आता सरांना स्वतः विनंती करते की आपण स्वतः एक्सप्लेन करावं. आपला कार्यभाग माझ्याकडून पूर्ण होईल असं मला वाटत नाही. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.